नमस्कार मित्र. तर आता आपण बघूया, की असे काही व्यक्ती ज्यांनी स्वतःचा बायोडेटा सुद्धा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये टाकलेला नाही आहे आणि त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा आपल्याकडे नाही आहे. तर अशा व्यक्तींना जर बायोडेटा पाहायचा असेल, तर ते कशा पद्धतीने पाहू शकाल? तर त्यांच्यासाठी स्पेशल आधी तर त्यांना रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे. तर आपण एक आता रजिस्ट्रेशन करून घेऊ आणि पासवर्ड टाकून घेऊ. आणि या ठिकाणी दिलेल्या अटी आणि शर्ती हे परत वाचून आपण मान्य करून घेऊ. आणि त्यानंतर आपण या मोबाईल नंबरशी ईमेल ॲड्रेस टाकणं हा महत्त्वाचा नाही आहे. तर आपल्याकडे असेल तर काही माहिती आपल्याला ईमेलद्वारे सुद्धा मिळते, तर आपण टाकू शकाल. हा हा ऑलरेडी अकाउंट आपल्यापाशी आहे, तर मी एक वेगळा अकाउंट यूज करतो या ठिकाणी. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा की अकाउंट हे नवीन अकाउंट आपण या ठिकाणी उघडलेले आहे. तर आपल्याकडे नवीन अकाउंट उघडल्यानंतर या ठिकाणी हा मोबाईल नंबर आणि जो आपण पासवर्ड टाकलेला आहे, त्या पासवर्डचा वापर करून आपण या ठिकाणी लॉग इन करून घेऊया. लॉग इन करून घेतल्यानंतर आपण याआधी कधीच बायोडेटा टाकलेला नाही. आपलं नवीन अकाउंट आहे आणि बायोडेटा हा पब्लिश झालेला आहे. ठीक आहे. तरी हे आपल्याला बायोडेटा पाहायचा असेल तर अशा पद्धतीची काही बेसिक फी या ठिकाणी दिलेली आहे. ही बेसिक फी आपल्याला भरून त्यानंतर आपण सगळा बायोडेटा या ठिकाणी पाहू शकणार आहोत. तर आपण हे जे फी आहे, ही फी भरून घेऊया. ठीक आहे. अशा पद्धतीने मी ही फी भरून घेतलेली आहे. थोडा वेट करा आणि हे परत तुम्हाला त्या ठिकाणी रिडायरेक्ट करेल आणि थोड्या वेळात तुम्हाला बायोडेटा पाहायला मिळेल. असा पैसे भरल्याचा असा यशस्वी मेसेज आलेला आहे. तर या ठिकाणी सुरू ठेवावर कंटिन्यू करून जसे सुरू ठेवावर कंटिन्यू केला तर तुम्हाला काही क्षणात बायोडेटा दिसणे चालू होऊन जाईल. तशा पद्धतीने तुम्ही सगळ्यांचा बायोडेटा या ठिकाणी पाहू शकाल. जसं की आपण पाहिलं आहे की या ठिकाणी आपण जेंडर चेंज करू शकतो. आधीच्या पार्टमध्ये आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी सर्चिंग वगैरे करू शकतो. फिल्ट्रेशन्स वगैरे या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि परत या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे पाहू शकतो. तर ज्या व्यक्तीचा बायोडेटा आहे त्यांनाच काही एक्स्ट्रा फीचर्स या ठिकाणी मिळतात. जसे की त्यांच्यासोबत असणारे बेस्ट मॅचेस आणि ते काही बायोडेटा फेव्हरेटमध्ये टाकू शकतात. तर ते आपल्याला ज्यांचा स्वतःचा बायोडेटा आहे त्यांनाच मिळेल. तर अशा पद्धतीनं जर आपल्याला बायोडेटा पाहायचा असेल, फक्त ॲक्सेस करायचा असेल, तर अशा पद्धतीने आपण काही फी भरून आपण तो बायोडेटा पाहू शकणार आहोत. या ठिकाणी शेअरचं सुद्धा ऑप्शन यांना मिळतं. तर आपण कोणाला पण शेअरसुद्धा करू शकतो. धन्यवाद.